नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटोबा। आजच्या विशेष व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे उडपी स्टाईल सांबरची सिक्रेट रेसिपी आणि त्याच्या सिक्रेट पावडर मसाल्याची रेसिपी, तेही संपूर्ण मोजमापासह। अशा स्टाईलचं सांबर खाल्ल्यावर तुम्ही बोटे चाटत राहणार मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, आता आपण काय करणार आहे, 3 लिटर क्वांटिटीमध्ये आपण सांबर बनवणार आहे। तर त्यासाठी आपण काय घेतलेलं आहे, ही पावशेर तूर डाळ घेतलेली मित्रांनो। तर ही 2 पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता आपल्याला हे ना 1 लिटर पाण्यामध्ये शिजवायची आहे। तर आता या टोपमध्ये आपण ना हे डाळ टाकून घेऊया। तर आता याच्यामध्ये काय करूया, आपण 1 लिटर पाणी टाकून घेऊया। तर मित्रांनो, कधी पण लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला पावशेर डाळीसाठी ना 1 लिटरच पाणी टाकायचे, तरच आपल्या आहे ना चांगल्या टेक्स्चरमध्ये आपली डाळ शिजणार आहे मित्रांनो। म्हणजे पातळ पण होणार नाही आणि घट्ट पण होणार नाही। तर याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, आता आपण अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे। तर हळद टाकल्यामुळे आहे ना चांगला फ्लेवर येतो, तर टाकून घेऊ मित्रांनो। आता हळद टाकल्यानंतर ना एकदा आपण सगळं असं ढवळून घ्यायचं मित्रांनो। त्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचं आहे। गॅस चालू केल्यानंतर आपल्याला हे झाकण लावून साधारण 30 मिनिट लागते आपल्याला डाळ शिजायला। तर झाकण लावून आपण डाळ शिजवून घेऊ। तर आपल्या आता डाळ शिजायला 30 मिनिट लागणार आहे। तोवर आहे ना आपण आहे ना सांबरसाठी जो सिक्रेट मसाला असतो त्यासाठी लागणारं साहित्य त्याचं प्रमाण समजून घ्या मित्रांनो। तर आपण एवढं साहित्यामध्ये आहे ना एकदम रेस्टॉरंटमध्ये जो मसाला असतो तोच मसाला आहे मित्रांनो। तर त्याच्यामध्ये ना आपण काय घेतलेलं आहे, चणा डाळ घेतलेली आहे 30 ग्रॅम आहे मित्रांनो। 3 लिटर सांबरच्या हिशोबाने सांगतोय आपण, आहे ना 30 ग्रॅम चणा डाळ घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण उडीद डाळ घेतलेली, ही पण 30 ग्रॅम आहे। हे अख्खे दाणे घेतले आहेत मित्रांनो, हे पण 30 ग्रॅम आहेत। ही काळी मिरी आहे मित्रांनो, ही 10 ग्रॅम आहे। आणि हे पांढरे तीळ आहेत मित्रांनो, हे 20 ग्रॅम आहे। त्याचबरोबर आपण आहे ना हे जिरे घेतलेले आहेत, हे पण 10 ग्रॅम आहे। आणि हे मेथी दाणा आहे मित्रांनो, तर हा 5 ग्रॅम आहे। तर मेथी दाण्यामुळे ना खूप चांगली चव येते आणि आपल्या आरोग्यासाठी पण खूप आहे ना फायदेशीर आहे मित्रांनो। त्याचबरोबर आपण आहे ना हे लाल बेडगी मिरची घेतलेली मित्रांनो, ही जी क्वांटिटी 25 आणि वजनी प्रमाण म्हटलं तरी पण हे 25 ग्रॅमच आहे मित्रांनो। त्याचबरोबर आपण ना वाटी भरून आपल्याला कढीपत्ता घेतलेला आहे, याचं वजनी प्रमाण म्हटलं ना तर 10 ग्रॅम आहे मित्रांनो। तर आपल्याला हे ना कढईमध्ये ना थोडंसं तेल टाकून आपल्याला ना परतून घ्यायचं, पण परतत असताना ना हे कोणते पदार्थ आधी टाकायचे नंतर ना क्रम काय पाहिजे हे खूप महत्त्वाचे मित्रांनो। नाही तर आपले ना पटकन भाजले जाणारे गोष्टी आहेत ना ते जळून जाणार मित्रांनो। तर क्रम खूप महत्त्वाचा आहे, तर क्रम समजून घ्या। तर तो तुम्हाला मी तर सांगतोच आहे काय करायचं आहे। तर आता आपण काय करूया, सांबरचा सिक्रेट मसाला बनवायला चालू करूया। तर त्यासाठी आपण एक कढई घेतलेली आहे, तर आता ते गरम करायला ठेवलेली आहे। तर आता हे गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ना साधारण 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। आता तेल तापसतोवर आपण थोडं थांबूया। आता आपलं तेल छान तापलेलं आहे। तर आता मी जो क्रम सांगतोय मित्रांनो तो क्रम असाच फॉलो करा, तर आपले मसाले जळणार नाहीत। तर प्रथम आपण काय करू, चणा डाळ आहे ही चणा डाळ टाकून घेऊया। त्याचबरोबर आहे ना उडीद डाळ आहे ती पण टाकून घेऊया। आणि या दोन्ही डाळीत ना चांगला सुगंधी असतोवर आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। हलकासा कलर चेंज होईल आणि चांगला सुगंध यायला लागेल डाळीचा। तर त्या स्टेजला आपण हे आपली डाळ भाजली असं समजायचं आणि पुढच्या घटक टाकायला चालू करायचे। तर आपण जे क्रम सारखा म्हणतोय ना, तर त्यामुळे त्याचा फायदा काय होतो, पटकन भाजल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या शेवटी टाकायच्या आहेत। त्यामुळे आपला मसाला जळणार नाही, करपा वास येणार नाही, फ्लेवर आपला एकदम छान येईल मित्रांनो। तर साधारण 1-2 मिनटं आपल्याला त्या डाळी भाजून घ्यायची। तर आपल्या डाळीचा ना हलका हलका कलर आहे ना बदलत चालला आहे आणि सुवासही खूप छान सुटलेला आहे। तर आपल्या डाळी आपल्या भाजलेल्या आहेत। तर आता आपण काय करायचं आहे, हे अख्खे दाणे आहेत मित्रांनो, तर हे टाकून घेऊ आपण। ते पण आपण तेलामध्ये चांगलं भाजून घेऊया मित्रांनो। आपल्या धण्याचा ना चांगला सुगंध यायला लागलेला आहे। त्या स्टेजला आपण आहे ना आपले मेथी दाणे पण टाकून घेऊया आणि हे पण आपण तेलामध्ये छान परतूया। साधारण चांगला सुगंध आणि कलर या 2च गोष्टी आहेत आपल्या मसाले भाजलेत का नाही ओळखण्यासाठी। तर ओळखणे पण खूप गरजेचं आहे मित्रांनो। तर ओळखता नाही आलं तर आपले ना जास्त भाजल्यामुळे थोडं करपट चव लागते मित्रांनो। तर काळजी घ्यायची आपली त्याची। आपले मेथी दाणे पण आहे ना चांगले भाजलेत मित्रांनो, त्याचा कलर बदलत चाललेला आहे। तर आता काय करायचं, आपल्याला काळी मिरी मित्रांनो, ही काळी मिरी पण टाकून घेऊ। त्याचबरोबर आहे ना आपले जिरे आहेत मित्रांनो, हे जिरे पण आपण टाकून घेऊ आणि हे चांगलं 1 मिनिट चांगलं तेलामध्ये परतून घेऊ मित्रांनो। आता आपले काळी मिरी पण चांगली भाजून झालेली आहे। तर या स्टेजला आपण आहे ना आपण ही बेडगी मिरची आहे, ही बेडगी मिरची याच्यात टाकून घेऊ। त्याचबरोबर आपला हा कढीपत्ता आहे मित्रांनो, हा कढीपत्ता पण याच्यामध्ये टाकून आहे ना तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं मित्रांनो। पत्ता आहे ना
तडतडायला लागलेलं आहे आणि छान सुगंध यायला लागलेला आहे. तर मित्रांनो आपल्याला कढीपत्ता आणि मिरच्या ना साधारण 3 मिनटं भाजायचे आहे. तर 3 मिनटामध्ये बऱ्यापैकी चांगलं भाजले जातात मिरच्या. त्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये ना तीळ टाकायचे आहेत. तीळ सगळ्यात शेवटी टाकायचे आहेत. याचं कारण की तीळ पटकन भाजले जातं आणि ते जळलं नाही पाहिजे म्हणून आपण सगळ्यात शेवटी टाकायचं आहे. मित्रांनो हलका हलका ठसका लागायला लागला आहे, याचा अर्थ आपल्या मिरच्या पण चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत. तर आता आपण आहे ना हे पांढरे तीळ आहेत हे टाकून घेऊया. तर हे पटकन भाजले जातात म्हणून आपण शेवटी टाकतोय. तर आपण हे चटचट करायला लागले की आपण बंद करायचं आहे भाजायचं. तर मित्रांनो आपले तीळ पण चांगल्या प्रकारे चटचटायला लागलेले आहेत. याचा अर्थ आपले तीळ पण चांगले भाजलेले आहेत. एकंदरीत पूर्ण सगळे मसाले आपले चांगले भाजले आहेत मित्रांनो. तर क्रम खूप महत्त्वाचा होता मित्रांनो, नाहीतर आपला मसाला जळू शकतो. तर आता आपण काय करूया, गॅस बंद करूया आणि एका प्लेट किंवा थाळीमध्ये आपण आहे ना हे थंड करायसाठी काढून घेऊया. मित्रांनो आपण या प्लेटमध्ये आहे ना सगळे मसाले काढून घेतलेले आहेत. तर थोडे पसरून ठेवायचे आहेत म्हणजे लवकर थंड होतील. एक साधारण 10 ते 15 मिनटामध्ये ना हे पूर्णपणे थंड होतील. नंतर मिक्सरमध्ये आपल्याला आहे ना हे बारीक करून घ्यायचं आहे. तर हा आपला सिक्रेट मसाला आहे ना सांबारचा रेडी आहे मित्रांनो. जो आपण सांबार मसालाचं घटक परतून घेतले होते ना ते आता चांगले थंड झालेले आहेत. आता आपण हे मिक्सरमध्ये ना चांगलं बारीक करून घेऊया. तर मित्रांनो हा मसाला आहे ना बनवल्यानंतर ना साधारण 3 महिने चांगला राहतो. तर हा सीलपॅक डब्यामध्ये ठेवला तर 3 महिने तुम्हाला घरगुती म्हणजे स्वतःचा बनवलेला मसाला तो पण हॉटेलच्या तोडीस तोड बनवू शकता मित्रांनो. तर आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. मित्रांनो पाहू शकता आपला सांबार मसाला मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यानंतर ना असा दिसतोय मित्रांनो. तर मित्रांनो आता आपली डाळ शिजली का आपण बघूया. मित्रांनो पाहू शकता अगदी बारीक अशी शिजून झालेली आहे आपली डाळ. तर ह्या प्रकारचं टेक्स्चर पाहिजे होतं आपल्याला मित्रांनो. तर आता काय करूया आपण मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण गरम 1 लिटर पाणी टाकून घेऊया म्हणजे थोडासा घट्टपणा कमी होऊन जाईल. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं गरम पाणी टाकायचं आहे. तर आता आपण 1 लिटर पाणी टाकून घेऊ. तर 1 लिटर पाणी टाकल्यानंतर ना थोडंसं मिक्स करून घेऊ. तर मित्रांनो जो सांबारचा टेक्स्चर असतो हॉटेलमध्ये वगैरे जवळपास त्या पद्धतीचा टेक्स्चर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता साधारण आपण 1-2 मिनिट याला उकळी येऊन देऊया. त्याच्यानंतर ना आपल्याला जे भाज्या टाकायच्या आहेत ना त्या भाज्यांची पण माहिती तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर सांबारमध्ये मुख्यतः काय टाकलं जातं माहिती आहे का, लाल भोपळा टाकला जातो, हा पावशेर आहे. त्याबरोबर हा दुधी भोपळा आहे, हा पण पावशेर आहे. त्याचबरोबर हे गाजर आहेत, हे साधारण आपण 150 ग्रॅम घेतलेले आहेत. आणि हे 3 शेवगा आहेत मित्रांनो. तर हे मिडियम आकाराचे 3 शेवगा आहेत. एवढ्या आपल्याला भाज्या टाकायच्यात आणि याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे. तर शिजवताना काय काळजी घ्यायची, याचा गाळ झाला नाही पाहिजे मित्रांनो. भाज्या थोड्याशा अख्ख्याच शिजल्या पाहिजेत पण ओव्हरकुक नाही झालेलं पाहिजेत. तर खाताना खूप मजा येते मित्रांनो. तर आता काय करूया, हे चांगलं उकळलं की आपण या भाज्या टाकून शिजवून घेऊ. साधारण 20 मिनिटामध्ये या भाज्या शिजून जातील. तर आता हे उकळस तर थोडं थांबूया. मित्रांनो पाहू शकता आपल्या डाळीला चांगली आहे ना उकळी आलेली आहे. तर आपल्या जे भाज्या आहेत या भाज्या टाकून घेऊ. तर मित्रांनो काळजी घ्यायची आहे, आपल्या भाज्या ओव्हरकुक नाही झाल्या पाहिजेत. तर ओव्हरकुक झाले तर हे सगळं आहे ना भाज्यांचा गाळ होऊन जातो. तर आपल्याला साधारण 20 मिनिटामध्ये शिजवायचं आहे. तर आपण 20 मिनटं हे शिजतो आहे ना बाकीची पण तयारी करून घेऊया. तर काय काय तयारी करायची ते पण तुम्हाला सांगून देतो. तर मित्रांनो आता काय करूया, झाकण ठेवून 20 मिनटं शिजवून घेऊया. तर आता महत्त्वाची स्टेप करायची मित्रांनो, आपल्याला ओलं वाटण बनवायचं आहे. तर त्यासाठी आपण काय घेतलेलं आहे, 80 ग्रॅम आहे ना हे ओला नारळ घेतलेलं आहे, त्याचे बारीक बारीक आहे ना तुकडे करून घेतलेले आहेत. तर ते आपण मिक्सरमध्ये टाकूया. त्याचबरोबर आहे ना जो आपण सांबार मसाला बनवलेला आहे हा 75 ग्रॅम आहे मित्रांनो. तर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि साधारण थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये. थोडंसं पेस्ट स्वरूपामध्ये आपल्याला हे बारीक करायचं आहे. त्याच्यामुळे आपण थोडं पाणी पण टाकून घेऊया आणि आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. हे आहे ओलं वाटण. त्याचबरोबर काय करायचं मित्रांनो, आपण हे 3 टमॅटो घेतलेले आहेत मित्रांनो. लाल बुंद टमॅटो घ्यायचे आहेत मित्रांनो. तर ह्याच्यामुळे चांगला कलर येतो. तर हे आपण मिक्सरमध्ये याची पण पेस्ट करून घ्यायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो हे मित्रांनो ही चिंच आहे ना 25 ग्रॅम आहे मित्रांनो. तर ह्याचा पण मिक्सरमध्ये ना आपण जरा कोळ काढून घेऊया. तर आपल्या भाज्या शिजस्तोवर हे बाकीच्या गोष्टी करून घेऊया. नंतर ना आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि नंतर ना वरून पण एक फोडणी द्यायची आहे. तर दोन्ही फोडण्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर आता आपण हे बाकीचे कामं करून घेऊ. आता मित्रांनो आपले भाजी शिजस्तोवर आहे ना
आपण आहे ना हे ओलं वाटण बनवलं होतं. हेच आपल्या सिक्रेट आहे आपल्या रेसिपीचं. त्याच्यामध्ये आपण जो पावडर मसाला आणि खोबरे याचं पाणी टाकून थोडंसं आपण ओलसर वाटण तयार केलेलं आहे. त्याचबरोबर 3 टमाट्याची आपण पेस्ट केलेली आहे आणि हे 25 ग्रॅम आपण आहे ना चिंचेचं कोळ काढलेलं आहे. तर आता हे तर आपलं झालेलं आहे. तर आपण भाज्या शिजल्यात का बघून घेऊ आणि मग पुढची प्रोसेस करूया. तर मित्रांनो आता आपल्या भाज्या शिजल्यात का बघून घेऊ एकदा. मित्रांनो पाहू शकता आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत. तर आता काय करूया आपण. मित्रांनो आपल्या सगळे व्हेजिटेबल आहेत ना या डाळीमध्ये शिजलेले आहेत. त्यामुळे सगळे फ्लेवर आहे ना डाळ आणि भाज्यांचे एकत्रच आलेले आहेत. त्यामुळे आपलं सांबार एक नंबरच लागणार चवीला. तर आता काय करूया एका मोठ्या टोपमध्ये आपण याला फोडणी देऊया. तर आहे ना मित्रांनो आपण मोठ्या साईजचे एक टोप घेतलेले आहे. साधारण 3 लिटर सांबार बसला असं. तर त्याच्यामध्ये आपण आहे ना एक 60 ग्रॅम आपण तेल टाकून घ्यायचं मित्रांनो. तर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्या डाळीला फोडणी द्यायची. तर मित्रांनो आता आपलं तेल छान तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ओलं वाटण टाकायचं आहे. हे आपण आहे ना सांबार मसाला ड्रायवाला पावडर आणि खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं. त्यात आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपलं वाटण आहे ना आपलं चांगलं तेल सुटस्तोवर आहे ना भाजून घ्यायचं आहे आणि भाजताना सारखं हलवत राहायचं आहे. ते जळलं तर आपल्या सांबारची टेस्ट खराब होऊ शकते. तर आता याला चांगलं तेल सुटस्तोवर आपण चांगलं भाजून घेऊ. तर मित्रांनो पाहू शकता आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे 1 चमचा आहे ना हे लाल तिखट आहे हे टाकून घेऊ आणि आपल्या तेलामध्ये आणि वाटणामध्ये चांगलं परतून घेऊ. कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे. मित्रांनो आपले मसाले जवळ नये म्हणून ना अर्धी वाटी आहे ना पाणी घालून घेऊ आणि पुन्हा एकदा तेल सुटस्तोवर आपल्याला परतून घेऊ. आता आपल्या आहे ना चटणी टाकल्यानंतर पण पाणी टाकलं होतं. तर त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. तर आता आपण काय करू ते 3 टमाटोची पेस्ट केली ना ते टाकून घेऊया. आणि टमाटोची पेस्ट आहे ना हे तेलामध्ये ना चांगली शिजून घेऊ. एक साधारण 3 मिनटं शिजायला लागतील त्याला. तर आपण टमाटोचा कच्चापणा गेला पाहिजे आणि चांगलं शिजलं पाहिजे. तर त्यामुळे आपल्या सांबारला ना खूप भारी टेस्ट येते मित्रांनो आपला टमाटो ना बऱ्यापैकी शिजलेलं आहे. तर या स्टेजला आहे ना आपण चवीपुरते मीठ टाकून घ्यायचं आहे. तर आपण 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. पाहू शकतो मित्रांनो आपल्या वाटणाला आणि सगळ्या मसाल्यांना चांगलं तेल सुटलेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये आपली जी डाळ आणि भाज्या आपण शिजवल्या होत्या ना त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ. आणि आपल्या डाळ आणि व्हेजिटेबल शिजलेत ना त्या मसाल्यामध्ये टाकून घेऊ. डाळ आणि मसाला सगळा एकदा हलवून घेऊया आपण. तर मित्रांनो आता ना आपल्या डाळ आणि मसाला ना खूप घट्टपणा आहे मित्रांनो. तर एवढा घट्टपणा आपल्या सांबाराला कधी नसतो. तर आता या स्टेजला आपण ना साधारण अर्धा लिटर पाणी टाकून घ्यायचं आहे. तर पाणी मित्रांनो गरमच टाकायचं आहे. तर आता आपण पाणी टाकून घेऊ आणि एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. तर मित्रांनो तुम्हाला घट्ट पातळ कसं आवडतं ना त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. साधारण असं टेक्स्चर आलं आहे मित्रांनो. आपल्याला ना पाणी टाकल्यानंतर एक छान उकळी काढून घ्यायची मित्रांनो. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे. तर साधारणपणे 50 ग्रॅम गूळ टाकणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो पाहू शकता आता छान अशी उकळी आली आहे आणि याला कलर पण खूप छान आलेला आहे. तर या स्टेजला काय करायचं आहे आपण यानं 50 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. 3 लिटरच्या प्रमाणे हा ओके असतो. तर आता आपण टाकून घेऊ आणि आपला गूळ विरघळस्तो आहे ना अजून थोडंसं उकळून देऊ याला. आणि नंतर आपल्या शेवटी याच्यामध्ये ना चिंचेचं कोळ टाकायचं आहे. मित्रांनो आपला गूळ आहे ना चांगल्या प्रकारे सांबारमध्ये विरघळलेला आहे. तर थोडीशी ना खट्टी चव येण्यासाठी आपण आहे ना चिंचेचं कोळ आहे हा 25 ग्रॅम चिंचेचं कोळ होता आपण टाकून घेऊ. तर आपण गूळ आणि चिंच टाकलेलं आहे. तर साधारण एक 5 मिनिट याला चांगली उकळी येऊन देऊया. उकळी आल्यानंतर ना फायनल तडका द्यायचा आहे वरून. तर आपण काय करूया तडक्या लागणाऱ्या साहित्याची थोडीशी तुम्हाला माहिती देतो. तर तडक्यासाठी आपल्याला ना 2 चमचे तेल, 1.5 चमचा मोहरी, 1 चमचा आपल्याला आहे ना उडीद डाळ आणि 1 चमचा हिंग लागणार आहे. त्याचबरोबर आहे ना बेडगी मिरची किंवा सांबारसाठी ना गोटू मिरची म्हणून येते ती आम्हाला अवेलेबल झाली नाही म्हणून आम्ही टाकलेली आहे. त्याचबरोबर आहे ना खूप सारा कढीपत्ता. एवढ्या गोष्टी आपण फायनल तडका द्यायचा आहे. तर आता आपण तडका बनवायला चालू करूया. तडका बनवण्यासाठी आपण एक कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये आता 2 चमचे तेल टाकून घेऊ. तर आपलं तेल छान तापलेलं आहे. तर आता मोहरी टाकून घेऊ. आपली मोहरी छान तडतडली ना लगेच आपण उडीद डाळ पण टाकून घेऊ. त्याचबरोबर आहे आपल्या मिरच्या आहेत त्या मिरच्या पण टाकून घेऊ.
आणि हे हिंग आहे 1 चमचा, ते पण टाकून घेऊ. तर हिंगामुळे ना चांगला फ्लेवर येतो. तर आता कढीपत्ता पण टाकून घेऊ. रेडी झालेलं आहे. तर आता आपण आहे ना सांबार मीठ टाकून घेऊ. तर मित्र आपला फायनल तडका झालेला आहे. आता आपण गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि साधारण अजून आहे ना थोडंसं उकळूया. तर सांबार कसं आहे गरम गरमच खायला मजा येते मित्रांनो. तर थोडा मंद गॅसवर आपण आहे ना असंच उकळत ठेवायचं आहे आणि खाण्याचा आनंद घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे सांबारची रेसिपी कंप्लीट झाली आहे. तर अशा प्रकारची रेस्टॉरंट टाईप रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. पाहू शकतो मित्रांनो किती छान असं आपलं आहे ना सांबार बनलेलं आहे. अगदी उडुपी रेस्टॉरंटमध्ये असते ना तसं हुबेहूब. बघा किती भारी टेक्स्चर आलेलं आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडं पाणी वाढवू शकता घट्ट आवडत नसेल तर. तर आता काय करूया आपण टेस्ट रिव्ह्यूसाठी थोडं सांबार एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता आपलं सांबार आहे ना आपण टेस्ट रिव्ह्यू घेऊया. तर आपण काय करूया सूपसारखं हे पिऊया. तर कसं लागतं आपण बघूया. आता 1 नंबर मित्रांनो, उडुपी रेस्टॉरंटमध्ये आल्यासारखं फील होतं आहे. तर आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा विसरू नका. 1 नंबर आहे मित्रांनो.